नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन डेटा सायन्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत. बऱ्याच जणांनी हा कोर्स ऐकला नसेल, त्याच्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पहा. याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, सिलेबस काय आहे, कॉलेज कोणकोणते आहेत, सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की या कोर्स कशावर बेस्ड आहे किंवा कशावर आधारित आहे. तर बिझनेस ॲनालिटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, तसेच डेटा ॲनालिटिक्स या सर्व गोष्टी इन्क्लुडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर या गोष्टींचा अभ्यास जो आहे किंवा या गोष्टींवर फोकस करणारा अभ्यासक्रम तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा रेग्युलर बेसिसचा कोर्स आहे. तर मित्रांनो, यासाठी आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया की शैक्षणिक पात्रता काय लागते. तर हा एक डिग्री स्तरावरील अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच डिग्रीचाच कोर्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स असणे तुम्हाला गरजेचे आहे. 12th पास विद्यार्थी यासाठी इझिली ॲडमिशन घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत PCB किंवा BM असला तरी चालतं, म्हणजे मॅथ असेल किंवा सायन्स असेल तरी चालतं. तुम्ही डेटा ॲनालिटिक्स जे आहे किंवा डेटा सायन्स जे आहे अशा करिअरकडे येऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही 12th पास असाल विथ मिनिमम 50% मार्क्स विथ एनी स्ट्रीम, तुम्ही या कोर्ससाठी जे आहे ते ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ॲडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर ॲडमिशन जर तुम्हाला करायचं असेल तर दरवर्षी याचे ॲडमिशन स्टार्ट होतात. त्याच्यावर तुम्हाला नजर ठेवावी लागते. त्यासाठी आपली जी वेबसाईट आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही त्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता. तिथं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील किंवा तुम्ही आम्हाला विचारू शकता. आता जे कॉलेजेस आहेत, जसं मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर असे खूप सारे शहर आहेत जिथे कॉलेजेस अवेलेबल आहेत, जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. या सर्व कॉलेजेसची लिस्ट जी आहे आणि त्याची ॲव्हरेज फी जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तिथे रीड करू शकता. आता जे कॉलेजेस आहेत तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागतो, त्यांच्या संबंधामध्ये राहावं लागतं, किंवा जेही तुमचे सिनियर्स असतील जे हे कोर्स ऑलरेडी करत आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून तुम्ही विचारू शकता. जेही कॉलेज आहेत तिथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊन ॲडमिशन करू शकता किंवा त्यांची वेबसाईट जी असतात त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा ॲडमिशन करू शकता. सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि तुम्हाला जे आहे ती इझिली ॲडमिशन मिळून जाते आफ्टर पेइंग द फी, म्हणजे तुम्हाला फी पे करावी लागते. पण जर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा टॉपच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर मेरिट बेस ॲडमिशन असतं. यासाठी तुम्हाला जे त्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम असते त्यांच्या बेसिसची, तर ती तुम्हाला पास आउट होणे गरजेचे आहे. याच्यामध्ये जो सिलेबस असतो तो तुमचा 11वी 12वीचा असतो. तर या बेसिसवर तुमची परीक्षा होते. ही परीक्षा पास होऊन मेरिटमध्ये यावं लागतं. तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं. मग तुमची सीट जी असते ती रिझर्व होते. मग तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून, व्हेरीफाय करून, फी पे करून जे आहे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. म्हणजे ॲडमिशन जे आहे ते मेरिट बेस ॲज वेल ॲज मार्कच्या बेसिसवर तसेच ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करता येते. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तुम्हाला हा कोर्स रेग्युलर म्हणजे कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने जाऊन करावा लागतो. तसेच तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर म्हणजे 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये सिलेबस काय ते आपण फर्दर पाहणार आहोत, पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पहा. पण याच्यामध्ये जे 6 सेमिस्टर आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर कॉलेज करता तुमचे थेअरी, प्रॅक्टिकल, तुमचे जे एक्झाम्स आहेत त्या होतात. 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही सर्व कंप्लीट करतात, हा प्रवास कंप्लीट होतो. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही प्रायव्हेट लेवलला जॉब मिळवण्यासाठी, गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी, तसेच ज्या फर्दर स्टडीज आहेत, हायर स्टडीज आहेत ते करण्यासाठी जे आहे ते यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा सिलेबस पाहायचा आहे. आता आपण याचा कालावधी पाहिला, सेमिस्टर पद्धत पाहिली, पण सिलेबस कोणता? तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला लिनियर अल्जेब्रा, प्रोबॅबिलिटी अँड इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स, बेसिक स्टॅटिस्टिक्स, discrete mathematics, programming in C, communication skill in English, programming in C lab, Microsoft Excel lab, object oriented programming in Java, machine learning, cloud computing, machine learning lab, data warehousing and multidimensional modeling lab, machine learning second, introduction to artificial intelligence, big data analytics, big data lab, minor project.
अशा प्रकारचे खूप सारे सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात. आता प्रत्येक सेमिस्टरनुसार एक्झॅक्टली कोणते सब्जेक्ट आहेत, 6व्या सेमिस्टर किंवा 4थं सेमिस्टर कशा प्रकारे कोणते सब्जेक्ट शिकवले जातील किंवा कोणते सब्जेक्ट अभ्यासावे लागतील, ही सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस जो आहे तो रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर आपण पाहिलं सिलेबस काय आहे, कालावधी कसा आहे, कसं ऍडमिशन करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही हा सिलेबस कंप्लीट कराल, आफ्टर 3 इयर तुम्हाला जॉब कुठे मिळू शकतो. तर बघा, सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अपेअर होता येतं. खूप सारे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, तिथे तुम्हाला या कोर्सच्या बेसिसवर जे आहे ते एक्झाम देता येते. पण हे सर्व काही तुमच्या डेडिकेशन, तुमची स्किल, तुमच्या हार्डवर्कवर डिपेंड आहे. तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा इथून मिळू शकतो. तसेच तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, मास्टर्स या जे पुढचे हायर स्टडीज आहेत त्या करू शकता. पण जर प्रायव्हेट सेक्टरला पाहिलं तर याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता, ज्याचं ॲव्हरेज पॅकेज भेटतं तुम्हाला 8.2 लाख LPA. प्रोसेस अॅनालिस्ट बनू शकता, डेटा सॉल्युशन अॅनालिस्ट बनू शकता, बिझनेस अॅनालिस्ट बनू शकता, स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट बनू शकता, वेब अँड सोशल मीडिया अॅनालिस्ट बनू शकता, CRM अॅनालिस्ट बनू शकता, बिझनेस इंटेलिजन्स अॅनालिसिस, तसेच डेटा आर्किटेक्ट सुद्धा बनू शकता. यांच्या ॲव्हरेज सॅलरी जे असतात त्या पोस्ट वाईज व्हेरी करतात. आता ह्या पोस्ट काय आहेत, जर तुम्हाला याचा मिनिंग माहीत नसेल किंवा या पोस्टचं काम काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तसंच मी याचं जे पगार मिळतं किंवा ॲन्युअल पॅकेज मिळतं हे सुद्धा माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, मेन्शन केलेली आहे. तर नक्की तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता. सो डोंट फॉरगेट टू चेक आउट द लिंक इज इन द डिस्क्रिप्शन आणि तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आपण आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची नुकतीच 12वी झालेली असेल, तुम्हाला या कोर्स बद्दल जे आहे ती माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आलेला आहात. आतापर्यंत जर पाहत असाल आणि जर तुमचं कन्फ्युजन असेल की हा कोर्स मी निवडायला पाहिजे का, तर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच प्रोग्रामिंग लँग्वेजेस, कम्प्युटर बेस्ड नॉलेज याच्यामध्ये शिकवलं जातं. जो मी सिलेबस सांगितला आहे तो पूर्णपणे यावरच फोकस करतो आणि आपण पाहू शकता की जे भविष्य आहे त्या टेक्नॉलॉजीचं आहे. सध्या तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हाही टेक्नॉलॉजीचं एक उत्तम उदाहरण आहे. स्मार्टफोन, याचा इंटरनेटचा वापर, तर भविष्य याचंच आहे. डेटा अॅनालिस्ट असेल किंवा डेटा आर्किटेक्ट असेल किंवा खूप सारे अॅनालिटिक्सचे जॉब्स आहेत जे मी आता फ्रिक्वेंटली तुम्हाला सांगितलेले आहेत या आधीच्या पॉईंटमध्ये. तर यांपैकी तुमचा काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स चूज करू शकता. तसेच तुम्ही या कोर्सच्या बेसिसवर गव्हर्नमेंट जॉबही मिळू शकता, कारण गव्हर्नमेंट जॉब खूप सारे अवेलेबल आहेत. काही डेडिकेटेड गव्हर्नमेंट जॉब असतात त्या फक्त या डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी असतात किंवा या कोर्ससाठी असतात. तसेच तुम्ही जे आहे इतर गव्हर्नमेंट जॉब सुद्धा जे अपेअर होऊ शकतात त्या एक्झामसाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. तसेच तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, मास्टर असेल, PhD असेल, असं सुद्धा करू शकता. तर यापैकी तुमचं कोणतंही एक स्वप्न असेल किंवा तुमचा इंटरेस्ट असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. हा तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल किंवा या कोर्सबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच याची डिटेल्ड माहिती वाचण्यासाठी, जसं याचे कॉलेजेस, त्यांची ॲव्हरेज फी, याचा सिलेबस, जॉब रोल्स किंवा ते जॉब काय काम करतात, त्याच्यामध्ये काम काय असतं, ॲव्हरेज सॅलरी, सर्व माहिती जी आपण इथं डिस्कस करू शकत नाहीत, हे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.